नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज। ही सिरीज सुरू आहे तुमच्या एसएससी साठीच्या सगळ्या पोस्ट साठी आणि रेल्वे साठीच्या सुद्धा सगळ्या पोस्ट साठी सगळ्या एक्झाम साठी। सामान्य विज्ञानाचं जे लेक्चर आहे यामध्ये आपण सगळे पीवायक्यू ऍड केलेले आहेत। म्हणजे जे काही पीवायक्यू तुमचे 2-5 वर्षांमध्ये झालेले आहेत, मग ते एसएससी ची एक्झाम असू दे किंवा रेल्वेची, त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असं तुमचं लेक्चर असणार आहे। म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचंय, लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय आणि लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करायचंय। ठीक आहे, जसं की तुम्ही कमेंट मध्ये सांगतात की मॅडम इतका चांगला कंटेंट आम्हाला कुठेही मराठीमध्ये मिळाला नाहीये सेंट्रलचा अभ्यास करायला किंवा रेल्वेचा साठीचा अभ्यास करायला, तर असाच कंटेंट नेहमी मिळत राहावा व तुमचा असाच सराव व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच सेशनला लाईकही करा, जास्तीत जास्त शेअरही करा आणि कमेंटद्वारे सांगतही चला। ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न आहे, शरीराची झीज भरून निघते, कोणामुळे निघते शरीराची झीज भरून? सांगा बरं। आता इथे तुम्हाला आन्सर ऑलरेडी दिलेले, असं नाहीये की तुम्हाला आता आन्सर द्यायचे, आपण वन लाइनर सिरीज आणलेली आहे, तर इथे फक्त तुम्हाला अन्न घटक दिलेले। काय दिलंय? अन्न घटक। बट फक्त अन्न घटक म्हणून चालणार नाही, कारण तुम्हाला सेंट्रलला जायचंय। आता इथे वन लाइनर होतं म्हणून अन्न घटक त्यांनी लिहिलं, तरी सुद्धा इथे आपण लिहू शकतो प्रथिने म्हणजे प्रोटीन्स। ठीक आहे, मग प्रोटीन कशापासून बनलेले आहेत? प्रोटीन इज द लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड। आपल्या शरीरामध्ये 22 अमिनो ऍसिड असतात। किती? 22 अमिनो ऍसिड असतात। कसे असतात ते? इसेन्शियल असतात। ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी 22 अमिनो ऍसिड लागतात आणि ते आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी मदत करतात, हार्मोनला कॅरी करण्यासाठी सुद्धा मदत करतात, शरीर बांधणीलाही मदत करतात। तर मग सगळ्या प्रमाणात विचार केला तर अन्न घटक आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, समजलंय? म्हणून इथे आन्सर अन्न घटक आलेलं आहे। ओके, देन बघा पुढचा प्रश्न, कडधान्य वापरताना कोणती काळजी घ्यावी बरं? आता तुम्ही घरी कडधान्य खातात की नाही? खातच असाल की नाही? तर कडधान्य समजा वापरायला आपल्याला सांगितलं, ठीक आहे, कडधान्य आता आपल्याला आवडतात, मग कडधान्य जेव्हाही आपण वापरतो काय काळजी घेतो आणि का? काय वाटतं तुम्हाला? बघा, कडधान्यांना लहान मोड आहे तोपर्यंतच ती काय करायचं असतं? खायचं असतं, कारण तेव्हा त्यांच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणात जे आपल्याला हवं, ज्याच्यासाठी कडधान्य आपण खातो, त्या ज्या गोष्टी आहेत, ते जे तत्व आहेत, जीवनसत्वे आहेत, हे आपल्याला मिळण्यासाठी, आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी, जसं बघा गाडीमध्ये इंधन कार्य करत असतं तसं आपल्या शरीरामध्ये अन्न घटक कार्य करत असतात, है ना? मग ह्या सगळ्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायचं असतं? कडधान्यांना जोपर्यंत बारीक बारीक त्यांना मोड आलेले आहे तोपर्यंतच ते खायचे असतात। ठीक आहे, बघा दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? तर दुधामध्ये ऑब्व्हियसली कॅल्शियम जास्त प्रमाणात आहे, है ना? दुधामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियमचं प्रमाण असतं। मग त्यासोबतच दुधामध्ये कुठली शर्करा आहे असं जरी विचारलं गेलं तर दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते। काय असते? लॅक्टोज। मग लॅक्टोज हे कशाचं रूप आहे? कार्बोदकांच्या कितव्या रूपामध्ये जाते लॅक्टोज? तर लॅक्टोज ही डायसॅकेराइड आहे। मग डायसॅकेराइडचा अर्थ काय होतो की शर्करेचे 2 रेणू, शर्करेचे 2 रेणू असणं म्हणजे डायसॅकेराइड झालं, शर्करेचा 1 रेणू झालं म्हणजे मोनोसॅकेराइड झालं, आणि शर्करेचे 2पेक्षा जास्त रेणू म्हटलं तर त्याला आपण पॉलिसॅकेराइड म्हणतो। ठीक आहे, या वेगवेगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवा। मग कार्बोहायड्रेटचे प्रकार, आता हा जो क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन केला तर त्यामध्ये काय लिहायचं? कार्बोहायड्रेटचे टाईप किती टाईपचे असतात? मोनोसॅकेराइड, डायसॅकेराइड अँड पॉलिसॅकेराइड। मग मोनोसॅकेराइड मध्ये 3 गोष्टी येतात, ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलेक्टोज। तसं डायसॅकेराइड मध्ये पुन्हा 3 गोष्टी येतात, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज। आणि पॉलिसॅकेराइड मध्ये आपण म्हटलं तर स्टार्च, कार्टिन, हे सर्व पॉलिसॅकेराइड मध्ये। तर स्टार्च बघा, बटाट्यामध्ये स्टार्च असतो, है ना? मग ते कार्बोदकांचंच रूप आहे, पण ते गोड असतं का? नाही। जे पॉलिसॅकेराइड आहे ते गोड लागत नाही चवीला, पण तरी ते कार्बोदकांचाच प्रकार असतो। लक्षात आलं असेल तर सेशन लाईक करायचंय, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय। ओके, देन बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे आणि हा प्रश्न खूपच कॉमन आहे, भरपूर ठिकाणी विचारला जातो। लिंबाच्या रसात कोणते ऍसिड वापरले जाते? म्हणजे लिंबाच्या रसात काय असतं बरं? तर लिंबाच्या रसामध्ये असतं सायट्रिक ऍसिड। काय आहे? सायट्रिक ऍसिड। आता फक्त लिंबाच्या रसामध्ये असतं का?
तर नाही. लिंबू वर्गीय प्रत्येक फळामध्ये, ठीक आहे. मग आता ह्याच्यासोबत आपण घेऊ शकतो इथे आवळा, ठीक आहे, आवळा घेऊ शकतो, संत्री घेऊ शकतो. यामध्ये सुद्धा काय आहे, विटामिन सी, सायट्रिक ऍसिड. ओके, लक्षात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. सगळ्यात मोठी ग्रंथी, शरीरामध्ये असलेली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे यकृत ग्रंथी. ठीक आहे, यकृत ही शरीरामध्ये असलेली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. ग्रंथी म्हणजे काय, ग्लँड्स, जे आपल्या शरीरामध्ये विविध कार्य करायला मदत करतात. मग विविध कार्य म्हणजे काय की बघा, जेही गोष्टींचं पचन करायचं असेल तर त्या पचनासाठी आपल्याकडे ग्लँड्स असतात. ते काय करतात, एखादे प्रोडक्ट तयार करतात, म्हणजे एन्झाईम तयार करतात, आणि ते एन्झाईम जिथे गरज आहे तिथे सोडवतात. ठीक आहे, म्हणजे काय की जीवनक्रिया, आपलं जे काही डे टू डे लाईफ आहे त्याचं जे फंक्शन आहे त्याला रेग्युलेट ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ग्रंथी कार्य करत असतात. मग यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी असून तिच्याद्वारे बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस स्त्रावला जातो. आणि हा पित्तरस कुठे कुठे स्टोअर केला जातो, गॉल ब्लॅडर मध्ये, ज्याला मराठीत काय बोललं जातं, पित्ताशय. ठीक आहे, यकृत काय करतो, पित्तरस राहतो, आणि तो पित्तरस कुठे स्टोअर होतो, पित्ताशयामध्ये स्टोअर होतो. जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे लेक्चरच्या हिशोबाने जे आपण बोलतो तर ते नोट डाऊन करत चला, कारण हेच तुम्हाला पुढे कामात येणार आहे. ओके, देन बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, चुकून श्वसन नलिकेत जर अन्न कण गेला तर काय होईल रे. चुकून जर अन्न कण श्वसन नलिकेमध्ये अडकला तुमचा तर काय होणार, आपल्याला ठसका लागणार. कसं काय, तर बघा आता आपली जी श्वसन नलिका आहे, श्वसन नलिकेचा जो मार्ग आहे आणि अन्न नलिकेचा मार्ग आहे तो एकच आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरती स्वर यंत्राच्या खाली, स्वर यंत्राच्या जवळ, तर तिथे काय असतं माहिती का, एक बारीकसा पडदा असतो. आता जेव्हाही तुम्ही व्यवस्थित तुम्ही जेवण करत असतात तर जेवण करायच्या वेळेस श्वसन नलिकेवरती एक काय पडदा झाकला जातो, ज्याला इपिग्लॉटिस म्हटलं जातं. आणि जर तुम्ही व्यवस्थित जेवण करत असताना हसलात, बोललात, किंवा जर तुमचं लक्ष नसेल, ठीक आहे, जेवणावर व्यवस्थित, तर काय होतो, हा इपिग्लॉटिस जो आहे तो झाकला नाही जात त्यावरती, आणि मग आपल्याला चुकून आपला जो अन्न कण आहे तो श्वसन मार्गामध्ये जाऊन आपल्याला ठसका येतो सगळ्यात जास्त. म्हणून चुकून जर श्वसन नलिकेमध्ये जर अन्न कण गेला तर आपल्याला ठसका लागू शकतो. जेव्हा हा पडदा झाकला जातो त्याला काय बोललं जातं, इपिग्लॉटिस. काय बोललं जातं त्याला, इपिग्लॉटिस बोललं जातं. ओके, देन आहे पुढचा प्रश्न, चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश पासून होतो. चिकनगुनिया कशापासून होतो, आता तुम्हाला जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य असे रोग विचारण्याची संभावना आहे. तर चिकनगुनिया तुम्हाला व्हायरस पासून होतो. काय आहे, स्मॉल पॉक्स. चिकनगुनिया स्मॉल पॉक्स नाही, स्मॉल पॉक्स म्हणजे कांजण्या. चिकनगुनिया हा डासाच्या चावण्याने होतो. एडिस इजिप्ती डास आहे जो त्याचा कॅरियर आहे, वेक्टर आहे, जो एका ठिकाणाहून तो डिसीज कॅरी करून दुसऱ्या ठिकाणी नेतो. ठीक आहे, आणि हा काय आहे, व्हायरसमुळे होतो, विषाणूंमुळे होतो. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, अस्पष्ट केंद्रक युक्त पेशी कोणामध्ये असतात, अस्पष्ट केंद्रक युक्त, याचा अर्थ काय की ज्याचं केंद्रक स्पष्ट नाहीये. मग अशा ज्या पेशी आहेत ते कोणामध्ये आढळून येतात की पूर्ण आपल्यामध्ये केंद्रक बघा पूर्ण स्पष्ट दिसतं. आपल्यात जे केंद्रक आहे ते कसं दिसतं, पूर्ण स्पष्ट दिसत असतं की नाही, आपल्या केंद्रकाची पूर्ण वाढ झालेली आहे. तर तसं अस्पष्ट केंद्रक युक्त पेशी कोणामध्ये आढळतात, जीवाणूंमध्ये. जीवाणू म्हणजे काय, बॅक्टेरिया. जीवाणू म्हणजे काय, बॅक्टेरिया. ठीक आहे, यांच्यामध्ये काय असतात, अस्पष्ट केंद्रक असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत, तर द्विवार्षिक आहे. द्विवार्षिक म्हणजे वर्षातून 2 वेळेस येणाऱ्या, द्विवार्षिक, वर्षातून किती वेळेस येणाऱ्या, 2 वेळेस येणाऱ्या. ठीक आहे, यांचे वेगवेगळे हंगाम आहेत. ठीक आहे, हे ठरलेले असतात. लक्षात आलं. त्यानंतर बघा पेशी नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणले. पेशी कोणी प्रथम वापरण्यात आणलं, तर आन्सर तुम्हाला पुढे दिलेलंच आहे मी, रॉबर्ट हुक यांनी. मग रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला, आपल्याला माहितीये. तर त्यांनी काय केलं होतं, सर्वप्रथम त्यांनी झाडाच्या फांदीपासून पेशीचा शोध लावला होता. त्यांना काय केलं, जेव्हा त्यांनी ते मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्यांना सेल दिसले. सेल का बरं म्हटलं माहिती त्यांनी, त्यांना असे रिकामे बॉक्स दिसले. हे बघा
अशा पद्धतीने. तर ह्या प्रत्येक बॉक्सला त्यांनी काय म्हटलं, रिकामी खोली. रिकामी खोलीला काय म्हटलं जातं लॅटिनमध्ये? सेल म्हटलं जातं. आणि म्हणून पेशींचा अशा पद्धतीने शोध लागला. हा शोध त्यांनी कधी लावला? 1665 साली. हा शोध कधी लावला? 1665 साली शोध लागलेला आहे. ठीक आहे. आणि याला काय म्हटलं गेलं? सेल. आणि सेल म्हणजे पेशी, पण ह्या होत्या मृत पेशी. ठीक आहे. आणि जिवंत पेशीचा शोध कोणी लावलाय हे मला ऑफलाईन कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. हा आपला लास्टचा क्वेश्चन होता. 1665 साली पेशीचा शोध लागला आणि पेशीमध्ये जो केंद्रक असतो त्याचा शोध लागला 1831 ला. आणि तो शोध लावणारे होते रॉबर्ट ब्राउन. ओके. कॉक नाही, रॉबर्ट कॉकने क्षयरोगाचा जंतू शोधला होता. रॉबर्ट ब्राउन यांनी काय केलं होतं? 1831 मध्ये केंद्रकाचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. लक्षात आलंय सर्वांना? आय होप खूप छान पद्धतीने तुम्हाला आजचं लेक्चरही कळलं असतील, हे क्वेश्चन आन्सरही कळले असतील. अशाच पद्धतीने व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही सेंट्रलला आपली जागा मिळवणारच आहात. तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये 40 मार्काला सामान्य विज्ञान येतं आणि आपण सगळे PYQचा अभ्यास करून घेत आहोत, तर घाबरण्याचं काही कामच नाहीये. जे काही टॉपिक तुम्हाला अवघड जात असतील ते तुम्ही मला सांगू शकतात. आपण टॉपिकचा अजूनही अभ्यास करू शकतो. आणि जे काही क्वेश्चन आन्सर सुरू आहे ते सर्व PYQ आहे. बुक्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. आतापर्यंतचे झालेले सगळे क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघा, त्याच्या नोट्स काढा आणि तरीही त्याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकतात. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिकर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ऍप देखील आहे, ऍपला डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला सगळे आपले स्टडी मटेरियल मिळून जाणार, सगळ्या PDF मिळून जाणार आहे, म्हणून ऍप तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर ऍपला डाउनलोड करायचं. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे, सगळ्या ग्रुपमध्ये या लेक्चरच्या लिंकला शेअर करायचंय. चला भेटूया पुन्हा नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.